नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो. तो म्हणजे अभ्यासाची टाळाटाळ. पण काळजी करू नका, कारण आज आपण काही खास आपल्या मराठी मानसिकतेत बसणाऱ्या युक्त्या वापरून यावर मात करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. असं होतं का कधी की पुस्तकं समोर आहेत, अभ्यास करायचाच आहे, पण आपलं लक्ष मात्र मोबाईलच्या स्क्रीनकडेच जातं. स्क्रोलिंग सुरू होतं आणि वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. जर असं होत असेल तर काळजी नसावी. हे जवळजवळ सगळ्यांसोबतच होतं. पण ऐका, यात निराश होण्यासारखं काहीच नाहीये. ही समस्या खरं तर आळशीपणाची नाहीये. खरी अडचण आहे ती आपल्या पद्धतीची. म्हणजे जेव्हा आपल्याला हेच माहीत नसतं की सुरुवात कुठून करायची, तेव्हा आपलं मन साहजिकच इकडे तिकडे भरकटतं. तर मुद्दा हा आहे की आपल्याला एक योग्य सिस्टीम हवी आहे. आणि याचसाठी अध्ययन ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. अध्ययन म्हणजे काय, तर नुसतं पुस्तकं वाचणं किंवा घोकमपट्टी करणं नाही, तर ती एक विचारपूर्वक, लक्ष देऊन आणि नियोजन करून शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि हीच मानसिकता आपल्याला टाळाटाळ करण्यापासून थांबवेल. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात शक्तिशाली युक्तीकडे वळूया. याला आपण म्हणूया शिवशिष्ट पद्धत. जसा एखादा योद्धा युद्धासाठी रणनीती आखतो ना, अगदी तसंच आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. हे खूप सोपं आहे बघा. सगळ्यात आधी तुमच्या अभ्यासक्रमात जेवढे धडे आहेत त्या सगळ्यांची एक लिस्ट बनवा. मग प्रत्येक धड्याचे छोटे छोटे भाग करा. जणू काही ही छोटी मिशन्स आहेत. प्रत्येक मिशनसाठी एक वेळ ठरवा आणि मग फक्त त्या योजनेप्रमाणे कामाला लागा. मोठं काम जेव्हा आपण असं छोट्या तुकड्यांमध्ये वाटतो ना, तेव्हा ते एकदम सोपं वाटायला लागतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, एक चांगली योजना फक्त कागदावर नसते. ती आपल्या इच्छेला एका निश्चित ध्येयात बदलते आणि मग तेच ध्येय प्रत्यक्षात उतरवायला मदत करते. मग आपल्याला जे भरकटल्यासारखं वाटतं ना, ते वाटत नाही. ठीक आहे, नियोजन तर झालं, पण प्लॅन कितीही चांगला असला तरी अभ्यासलेलं लक्षात राहिलंच पाहिजे, बरोबर? मग वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं? यासाठी आपली दुसरी पद्धत आहे ज्ञान पद्धत. ही पद्धत आपल्याला नुसत्या घोकमपट्टीकडून सक्रिय शिक्षणाकडे नेते. आता हे बघा, इथे दोन गोष्टी आहेत. एक आहे निष्क्रिय शिक्षण, म्हणजे फक्त नोट्स परत परत वाचणं किंवा पुस्तक हायलाईट करणं. याने गोष्टी फार काळ लक्षात राहत नाहीत. आणि दुसरीकडे आहे सक्रिय शिक्षण, म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारणं किंवा शिकलेली गोष्ट कुणाला तरी समजावून सांगतोय असं समजून मोठ्याने बोलणं. यामुळे ना ज्ञान थेट मेंदूत पक्क बसतं. आणि हे करायला खूपच सोपं आहे. कुठल्याही धड्याच्या नावावरूनच प्रश्न तयार करा किंवा अशी कल्पना करा की समोर कोणी बसलंय आणि त्याला तो विषय समजावून सांगायचा आहे. प्रत्येक धड्यानंतर त्याचा एका वाक्यात सारांश काढायचा प्रयत्न करा. विश्वास ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडतो. आणि हे एक मिनिट, जर ह्या टिप्स खरंच उपयोगी वाटत असतील आणि अजून अशाच टिप्स हव्या असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचं महत्त्वाचं सादरीकरण चुकणार नाही. चला आता पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या युक्तीकडे वळूया. बरं, नियोजन झालं, लक्षात ठेवण्याची युक्तीही मिळाली. पण या सगळ्याचा पाया काय आहे? तो आहे फोकस, म्हणजे एकाग्रता. आणि चांगली एकाग्रता ही एका दिवसात नाही, तर चांगल्या सवयींनी तयार होते. ही परंपरा नावाची सवय खूपच प्रभावी आहे. आज जे काही नवीन शिकला आहात त्याची उद्या फक्त 5 मिनिटं उजळणी करायची. परवा आदल्या दिवशी जे वाचलं होतं त्याची 5 मिनिटं उजळणी करायची. रोज फक्त 5 मिनिटं. या रोजच्या छोट्याशा उजळणीमुळे माहिती कायमची लक्षात राहायला प्रचंड मदत होते. आणि अभ्यास करताना मन भरकटायला लागलं तर काय करायचं? तेव्हा ही एकाग्रता युक्ती वापरायची. काही नाही, फक्त 3 दीर्घ श्वास घ्यायचे आणि जागेवरच थोडंसं स्ट्रेचिंग करायचं. यामुळे मेंदूला एक छोटासा ब्रेक मिळतो आणि आपण पुन्हा फ्रेश होऊन अभ्यासाला लागू शकतो. तेव्हा आपली पुढची युक्ती ही आपल्या आजूबाजूच्या जागेबद्दल आहे. म्हणजेच आपल्याला एक असा अभ्यास कोपरा तयार करायचा आहे जो आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि आपलं लक्ष विचलित होण्यापासून वाचवेल. आपल्या घरातच एक छोटीशी स्वच्छ जागा निवडा जी फक्त आणि फक्त अभ्यासासाठी असेल. तिथे अभ्यासाच्या साहित्याशिवाय दुसरं काहीही ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल त्या जागेपासून लांब ठेवा. जेव्हा आपल्या मेंदूला सवय होते ना की या जागेवर फक्त अभ्यासच करायचा आहे, तेव्हा तिथे बसल्या बसल्या आपोआप लक्ष लागायला लागतं. बरं, तर आपण इतक्या सगळ्या युक्त्या बघितल्या, पण फक्त ऐकून किंवा माहिती गोळा करून काहीच होणार नाही, नाही का? खरी वेळ आहे ती म्हणजे ॲक्शन घ्यायची. सगळं काही एकाच वेळी सुरू करायची अजिबात गरज नाहीये. आजपासून फक्त एक युक्ती निवडा आणि ती वापरायला सुरुवात करा. कोणतीही चालेल, पण सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग
आज पाहिलेल्या युक्त्यांपैकी कोणती एक युक्ती आजच वापरून पाहणार आहात? शिवशिष्ट नियोजन पद्धत की ज्ञान पद्धत? तुमची निवड खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. चला एकमेकांकडून प्रेरणा घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळवण्यासाठी जे काही लागतं ती सगळी साधने आता आपल्याकडे आहेत. आता फक्त त्यांचा वापर करून आपलं भविष्य घडवायचं आहे. टाळाटाळ थांबून कृती करण्याची हीच ती वेळ आहे. जर हे सादरीकरण आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण कोणती युक्ती निवडली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.